मित्रांनो, चला आज आपण अजून एक नवीन स्टॉकच्या शोधामध्ये असूया. आज जो मी तुम्हाला स्टॉक सांगणार आहे तो स्टॉक तुम्हाला थोडासा पेनी स्टॉक आहे आणि त्याच्यामधील तुम्हाला कमीत कमी म्हणजे 30 रुपयाच्या आतमधला तो भेटेल तुम्हाला. आणि त्यानंतर तुम्ही ते वॉच लिस्टला लावायचं आहे. वॉच लिस्टमध्ये लावून त्याला 2-3 दिवस तुम्ही त्याच्यावर ऑब्झर्व करायचं आहे. ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला तो स्टॉक कसा वाटतो आहे कसा नाही ते पाहायचं आहे. त्याची मी पाहण्याची तुम्हाला एक पद्धत सांगितली की मनी कंट्रोलवर जा. मनी कंट्रोलला गेल्यानंतर तो त्या स्टॉकमध्ये FIs किती आहे, DIs किती आहे, इन्स्टिट्यूशन किती आहे, प्रमोटर होल्डिंग किती आहे, त्याच्यावर डेप्थ आहे का नाही, हे सगळ्या गोष्टी तुम्ही बारकाईनं बघायच्या आहेत. कारण की सगळ्या गोष्टी मी सांगतोय, तुम्ही ऐकतायत आणि स्टॉक घेत आहेत असं होऊ नये. कारण की प्रत्येकाने आपलं सेल्फ डिफेन्समध्ये आपण स्वतःसुद्धा आपलं सेल्फ डिफेन्स करता आलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला मी आज जो स्टॉक सांगणार आहे त्या स्टॉकबद्दल तुम्हाला थोडीशी आज माहिती सांगतोय. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, म्हणजे जेवढे पण स्टॉक सांगणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही प्रत्येक स्टॉक माझा वॉच लिस्टला लावत चला आणि प्रत्येक स्टॉकमध्ये ग्रोथ होते का नाही हे मला तुम्ही सांगत चला. कारण कसं आहे, मला तुम्ही जर जेवढ्या क्युरीज मला माझ्यासमोर मानताल किंवा तुम्ही जेवढं मला सांगताल त्याचं मला पॉझिटिव्ह मला वाटत असेल तर तेवढं पॉझिटिव्ह नेट मला चांगलं होईल. आणि तुम्ही जे काही मला सांगणार आहेत, जी की कमेंट मला जी करणार आहेत किंवा सर स्टॉक वाढलेला आहे, सर हे स्टॉक वाढत नाही आहे, तर त्याच्यामध्ये जे काही क्युरीज असतील त्या मला पाहून तुम्हाला सांगता येतील, जेणेकरून मिसअंडरस्टँडिंग कुठं होऊ नये आणि चांगल्या अंडरस्टँडिंगमध्ये तुम्हाला चांगले स्टॉक मला सांगता यावेत. आपलं एकच उद्दिष्ट आहे, आपली इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, आपल्याला लॉंग टर्मसाठी ठेवायचं आहे. कमीत कमी जर समजा कमीत कमी पिरियडमध्ये जर आपल्याला चांगलं प्रॉफिट होत असेल 50%, 100%, तर ते आपल्याला विड्रॉल करून घ्यायचं आहे, आपल्याला प्रॉफिट बुक करून घ्यायचं आहे. आणि तशा पद्धतीने आपल्याला त्याला प्रॉफिट काढून घेतल्यानंतर तेच प्रॉफिट आपण पुन्हा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवलं तर आपल्याला त्याचा काही प्रॉब्लेम होणार नाही. कारण की आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती आपली सेफ राहील आणि आपण जे प्रॉफिट कमवलेलं आहे ते त्याच्यामध्ये राहील. तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला पेनी स्टॉक सांगणार आहे काही त्याच्यामध्ये. पण अजून एक आहे की काही पेनी स्टॉक आता सध्या लोअर सर्किटला चालत आहेत, काहीची लेवल लोअर सर्किट खूप जात आहेत. कारण की आम्ही सुद्धा पेनी स्टॉक घेतलेले आहेत पण त्यांची अप्पर सर्किट खूप जात होतो, पण आता तो लोअर सर्किटला येत आहे. काही जणांचं म्हणणं आहे की सर ते सेल करता येत नाही आहेत, तर त्याचं सेल करता येत नसतील तर थोडं थांबा, काही अडचण नाही. त्याचा काही रेजिस्टन्स झोन आहे, तो तिथपर्यंत आल्यानंतर लोअर सर्किट तिथून पुन्हा वर जाईल. ते तुम्ही थोडंसं सायलेंट आणि शांत डोकं ठेवून तुम्ही जरा व्यवस्थित हे करा. कारण की तुम्हाला लाँग टर्मसाठी तुम्ही चला, कारण तुम्हाला डेफिनेटली ते स्टॉक तुम्हाला प्रॉफिट देऊन जाईलच. अशा पद्धतीनं तुम्हाला मी आता डायरेक्टली तुम्हाला मी माझ्या स्टॉककडे घेऊन जातो आहे. माझ्या वॉच लिस्टमधला 5 ह्याच्यातला एक शाह लोन म्हणून आहे. तुम्हाला शाह लोन म्हणून बघा 29.57ला आहे आणि आपण ह्याला जरा ओपन करूया. आज बघा प्रिवियस क्लोज 28.24 आहे, ओपन 29ला झाला आहे आणि हाय त्याने 29.65ला मारला आहे, लो त्याने 27.25 केलेला आहे. ज्यांनी कोणी लो 27.25 ऐवजी 27.30लाही घेतला असेल आणि 29.50लाही त्यांनी घेऊन सोडला असेल तर 1.5-2 तुम्हाला टक्के तेवढं प्रॉफिट काढून तुम्हाला प्रॉफिट कमवता आलं असतं. पण ह्या गोष्टी कधी होतात मित्रांनो की जास्तीत जास्त तुम्ही क्वांटिटी घेतल्यानंतर हे तुम्हाला जास्त प्रॉफिट होतं. तर आपण फंडामेंटल बघूया. फंडामेंटलमध्ये हा स्टॉक कसा आहे. फंडामेंटल तुम्ही जर बघितलं, सॅलन सिल्क इंडस्ट्रीज लिमिटेड टेक्स्टाईल कंपनी एक आहे आणि ही बहुतेक भरपूर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी मोठी दिसते आहे. कारण ह्याच्यामध्ये खूप प्रोडक्ट्स आहेत अजून. कारण फायबर्स पण आहे, बनवते फायबर आहे, सप्लायर्स पण मॅन्युफॅक्चरिंग सप्लायरिंग इज फायबर बिझनेस आहे. फायबरचाही बिझनेस ही करते आणि टेक्स्टाईलचाही बिझनेस करते. हे अशा पद्धतीने ही दोन्ही साईडने खूप मोठी अशी ब्रँचेस दिसते आहे. मी एवढं तुम्हाला आता फायबर ऑन वॉटर जेस्ट लूम्स, एअर जेस्ट लूम, अशा रिपेअर लूम, म्हणजे ह्यांनी व्हरायटी खूप आहेत ह्यांच्या. तर हे मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जे की तुम्हाला समजेल अशा मराठी भाषेमध्ये मी टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ह्याचं 1 इयर रिटर्नमध्ये 142 आहे. ह्याच्यामध्ये FIs किती आहेत, DIs किती आहेत हे तुम्ही चेक करा. इव्हेंटमध्ये आपण जाऊया, काय आहे का पाहूया. इव्हेंटमध्ये कॅश डिव्हिडंड त्यांनी 6 पैसे दिलेलं होतं 2023मध्ये. न्यूजला काय बघूया, न्यूजला काही नाही आहे. तर अशा पद्धतीनं हा स्टॉक आहे. टेक्निकलमध्ये बघायला गेलं तर आपण तर सध्या तो टेक्निकलमध्ये बुलिश आहे, समरीमध्ये बुलिश आहे, टेक्निकलमध्ये सुद्धा तो बुलिश आहे. आणि इथून पुढं तो 29च्या वर जर तो गेला किंवा 30च्या वर गेला तर तो चांगल्याच ठिकाणी जाईल आणि तिथून पुढं तो ग्रोथ करायला चालू करेल. तर अशा पद्धतीनं आम्ही आज तुम्हाला हा स्टॉक सांगितलेला आहे. वाटलं तर आपण कॅन्डलमध्ये बघूया. आता मी मंथली सिलेक्ट करतो आहे बघा. तर
तर ह्या मंथली कॅन्डलमध्ये आपण जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला थोडंसं मी वेट करतो इथं. तर वेट केल्यानंतर तुम्ही पहा 29.57 आहे आणि हा जर ज्यावेळेस 30च्या वर जाईल तर तुम्हाला त्याच्या लाईफ टाईमला जाईल आणि 30.95 ह्या ठिकाणी तो जाईल. त्याच्यानंतर तो कुठपर्यंत जाईल कसा जाईल हे आपण नाही सांगू, कारण आपण 30च्या नंतर 30-32 जर ह्याचं टार्गेट निघाला तर खूप लांबवर जाईल हा स्टॉक आणि तुम्हाला चांगली ग्रोथ पण देईल, कारण तो आता बुलिश मोडवर आलेला आहे. तर अशा पद्धतीनं मी हा स्टॉक तुम्हाला सांगितलेला आहे. शहालॉन हे तुम्हाला स्टॉक पहा, तुम्ही वॉच लिस्टला लावा. काय तुम्हाला ज्या पॉईंटला तुम्ही 30-32च्या दरम्यान घेऊ शकता, 28 पासून ते 27पर्यंत पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. थोडे कमी क्वांटिटी घ्या, वाटलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमी क्वांटिटी घेऊन ठेवा, पुन्हा खाली आल्यानंतर ॲड करा. पण खाली येण्याची कमी शक्यता आहे असं मला वाटतं. आता अशा पद्धतीने मी तुम्हाला असे काही स्टॉक सांगत येईल. तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर करा, नवीन कोणी असतील तर त्यांना शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करायला सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन येत जातील आणि मला कमेंट्स पण करत चला मित्रांनो. अशा पद्धतीने धन्यवाद मित्रांनो.